श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आजचा हा व्हिडिओ ना थोडासा खास आहे, माझ्या अनुभवाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला जर का हा माझा अनुभव आवडला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि स्वामी तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या रूपात तुम्हाला अनुभव देतात किंवा तुम्हाला दर्शन देतात, साक्षात्कार देतात, तेही सांगायला विसरू नका. दुर्लक्ष करू नकोस. जर का आजचा हा स्वामी संदेश ऐकला तर तुमची अपेक्षा पूर्ण होणार. पुढच्या क्षणाला तुमचं सर्व दुःख संपून जाणार. ऐकून घे, भाग्यवंत ठरशील. बाळा, आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा. तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत. आजचा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला पुढे नेतात त्या गोष्टी कधीतरी मागे आणतात. जर कष्टाच्या मार्गाने जात असाल तर अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर आणि तू आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि व्हिडिओला शेअर कर. हा संदेश खास तुमच्यासाठी. वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की समजून जातं कोणाला तुमची काळजी आहे, कोण तुमची साथ सोडतं. कधीतरी चूक झाली असेल आणि त्या चुकीचा पश्चाताप झाला असेल तर तुम्हाला आयुष्यात रडण्याची वेळ येणार नाही. जर कोणती जाणीवच नसेल तर आयुष्यात तुम्ही रडूनही चांगली वेळ येणार नाही. स्वामी आहेत पाठीशी. नेहमी काळजी करू नकोस. तुला पश्चाताप होईल असं काही करू नकोस. आयुष्यात पुढे जाण्यासाठी धडपडत आहेस. ज्यांनी मार्ग ओढण्याचा प्रयत्न केला त्यांचा विचार करू नकोस. अरे, कुठल्याही गोष्टीचं समाधान असायला हवं. जर तुम्हाला खरा आनंद अनुभवता येईल, मिळालेली गोष्ट कायम टिकून राहील, नाहीतर जे आहे तेही गमावण्याची वेळ येईल. तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहेत सर्व ठाई. फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. तुझी वेळ येईल आणि देव असं देईल की मागायला काहीच उरणार नाही. तुझा प्रामाणिक विश्वास असेल तर वचन दे. तुझ्या नयनात अश्रू वाहणार नाहीत. तुझी अडचण आता पुढे काही तसंच राहणार नाही. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ एक ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर. प्रत्येक घरातील ही कहाणी दिसते. मुलांचं घरात लक्ष नाही, सांगितलं तर काही ऐकतच नाही. ज्यांच्या हितासाठी तुम्ही स्वप्न बघितली, कष्ट केले आहेत आयुष्यभर, त्यांना कदर नाही तुमच्या कष्टाची. बाळा, नेहमीच मी तुला खूप काही सांगत असतो. मला माहिती आहे प्रत्येक दिवस तुम्हाला अडचणी आहेत, होतील सगळ्या इच्छा पूर्ण. तुम्हाला अडचणीतून बाहेर येण्यासाठी काही संकेत देत असतो. बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुला अजून काहीतरी गोष्ट सांगितली. दुःखपाठ सोडत नाही. मनात खूप विचार येतात जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. तसं बघितलं तर सगळं तुमच्या मनाचे खेळ असतात. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाहीत. तुम्हाला प्रत्येक कामात अडचणी येतात. संकट तुम्हाला लढण्याची ताकद देतात, पण कुठलाही डिस्काउंट देत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक बाजू विचारात घेऊन विश्वास ठेव. तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल. तुझ्या रक्षणासाठीच करतो मी. जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो. फक्त एवढं काय ते विचार कर. प्रत्येक सूर्योदयाला फक्त एक नमस्कार करून कुठल्याही कामाला सुरुवात कर. स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन. बाळा, सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको. स्वामींच्या मार्गदर्शनपर मार्ग चालत राहेस तर बाळा, काळजी करू नकोस. तुला
माझा खास आशीर्वाद. बाळा, ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस तर बघ, स्वामी लीला सांगणार आहेत. तुझे कष्ट संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही गोष्टी शक्य होणार आहेत. वेळ प्रसंगी जास्त काही मनावर घेऊ नकोस. वेळ आली की सगळ्या गोष्टी होतील. फक्त विश्वास ठेव स्वामींवर. काळजी करू नकोस. शांतपणे ऐकून घे, समाधान मिळेल. परिस्थिती आणि वेळ कारणीभूत ठरत असते, जी तुला खचायला भाग पाडत असते. जर तुम्हाला विश्वास आहे स्वतःवर, म्हणून शून्यातून घडवलेस कर्तृत्व स्वबळावर. जर का सहमत असाल तर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर. अरे, नेहमीच तू माझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानतो, कारण तू माझं शांतपणे ऐकून घेतलंस बाळा. असं निराश होऊ नकोस बाळ. विश्वास असेल तर चिंताही करू नकोस. यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखं होणार. मी पाठीशी आहे हे विसरू नकोस. अरे, काटेच असतात जी फुलांचं रक्षण करतात. वरून जरी टोचत असतील खरे शब्द, तरी तेच तुमच्या आयुष्याचं सोनं करतात. बघ, आठवते का कधी? दोष विचार आणि स्वभावातच असतो, ते दिसत नाही, पण एका माणसाच्या अंतर्मनातच देव असतो. तू किती कष्ट केले आहेत याची कल्पना मला आहे. काही मागितले नाहीस तरी जरी आयुष्याकडं तुला त्याचं फळ देण्याचं काम माझं आहे. थोडा तरी विश्वास स्वतःवर ठेव, त्यानंतर देवावर ठेव. आज जरी अनेक विचार असतील तुझ्या मनामध्ये, सगळं चित्र बदलेल. फक्त विचार सकारात्मक ठेव. चांगलं काम केलं तरी जळतील, कौतुक तर नाहीच, मात्र नावं ठेवतील. पुढे जात असाल तर मागे खेचतील. जर असेल अनुभव तर हो म्हणा. आयुष्यात काही कमी पडणार नाही. सुरुवात नेहमी कठीण असते. स्वामींना शरण आलात तर स्वामींसोबत असताना सगळं चांगलंच घडणार. विश्वास ठेवून तर बघ. कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. तुझं दुःखही टिकणारा नसतो. मिळणारा अनुभव आणि आनंद तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जात असतो. यशस्वी व्हायचं असेल तर पुढे बघून चाल, मागे लक्ष देऊ नको. पण चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा सोबत घेऊन चाल. अन्याय आणि चुकीला साथ देऊ नका आणि सहनही करू नका. बाळा, आयुष्यात जास्त सुख मिळालं तर वळून बघ, पण गर्व करू नको. मी तुझ्या मागे असेन, पण दुःखामध्ये वळून बघू नकोस, कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन. बाळा, हा संदेश आज तू ऐकलंस, मला समाधान मिळालं. तुला आनंद वाटला ना, तुला संदेश समजला ना, मग यातच सगळं आलं. स्वामी सांगतात, बाळा संयम ठेव, विश्वास ठेव, काळ बदलणार. चांगल्या गोष्टींना थोडा तरी वेळ लागतोच. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत हा असतोच. प्रामाणिकता आणि सत्याचा विजय हा होतच असतो. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी आज देत आहे. हाक दे केव्हाही तुझ्या या स्वामी अवलीला. मी धावून येत आहे. जे सत्य आहे, तुझ्या हिताचं आहे, तेच मी तुला सांगत आहे. हो असेल तर सहमत आहे. धर्म, भक्ती आपण सगळेच करत असतो. खरं तर देवाची पूजा आणि भक्ती ही मनापासून केली जाते. देवाला तेच तर मान्य असतं. ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यात सांगण्यासारखं काही नवल नाही. पण मित्रांनो, जेव्हा आपण कुठलीही भक्ती, देवाची पूजा, साधना करत असतो, त्यावेळी ती अगदी मनापासून केलेली भक्ती असते. ती देवाला मान्य असते. आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचत असते आणि कुठल्या ना कुठल्या रूपात देव कायम आपल्या पाठीशी असतो. आपल्याला तसे संकेतही मिळत असतात. तर अशाच काही गोष्टी अनुभवल्या आहेत मी, ज्या मी आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगत आहे. सहज मला आज आठवलं की चला, आज मला जे अनुभवलेलं आहे, मी जे मला स्वामींनी साक्षात सांगितलेलं आहे, मला संकेत दिलेला आहे, ते मी तुम्हाला सांगावं असं नकळत माझ्या मनात आज आलं. त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी समर्थांना मला आजपर्यंत कधीच अक्कलकोटला जाता आलेलं नाही आहे दर्शनासाठी. आणि जेव्हा योग येईल तो कधी येईल मला माहिती नाही. जर स्वामींच्या मनात आलं तर नक्कीच मी तिथे दर्शनाला जाईल अशी मला खात्री आहे. आणि जेव्हापासून मी स्वामींची सेवा करण्याचं असं ठरवलं, जेव्हापासून भक्ती करण्याचं ठरवलं, तर तेव्हापासून मला भरपूर अशा अडचणी आलेल्या आहेत आणि अजूनपर्यंत येतात. गुरुचरित्र असो किंवा इतर कुठलीही स्वामी सेवा असो,
गुरुचरित्र सारामृत असो, गुरुचरित्र सप्ताह असो, गुरुवारचं व्रत असो, 9 दिवसाच्या गुरुवारचं व्रत असो, किंवा रोजचं आपलं अध्याय वाचन असो, तर या सगळ्या गोष्टी करताना आपण मनापासून कराव्या लागतात. तेच देवाला मान्य असतं. पण मित्रांनो, झालं असं की बऱ्याच महिन्यापासून मी ठरवले एक गोष्ट करायची, पण त्या गोष्टी पूर्ण व्हायला आले तोपर्यंत पूर्ण झाले नाही, असं गोष्ट झालेली. मित्रांनो, जर तुम्ही नेहमी स्वामी सेवा करत असाल किंवा स्वामी सेवा करण्याचं ठरवलं असाल, तर तुम्हाला हा अनुभव नक्कीच आला असेल की तुम्हाला काही ना काही अडचणी नेहमी येत राहतात. सतत काही ना काही नवीन गोष्टी घडतात. चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट गोष्टी जास्त घडताना दिसतात. तर त्यावेळी तुमचे स्वामी परीक्षा घेत असतात मित्रांनो. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे. तर कुठलंही कार्य आपण करत असताना त्यात अडचणी सुरुवातीला येतच असतात. अडचणींपासूनच कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात होत असते. तर त्यावेळी आपल्याला तो मार्ग सोडायचा नसतो. अडचणी येतात म्हणून आपल्याला त्यावेळी थांबायचं नसतं. तर पुढे आपलं जे कार्य आहे, आपण जे ठरवलं आहे, आपले जे उद्दिष्ट गाठायचं आहे, तर ते आपल्याला करायचंच आहे. त्यावेळी स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि त्यामध्ये आपण कितपत योग्य ठरतो, कितपत आपल्याला आपली क्षमता आहे, हे स्वामी बघत असतात. आणि त्यावेळी आपण त्यामध्ये जर सिद्ध ठरलो तर स्वामी नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण करतात, जे तुम्ही ठरवलं आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तर मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. स्वामी सेवा करत असताना तुम्हाला नक्कीच कायम अडचणी आलेल्या असणार आहेत. हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला अगदी मनपूर्वक मनोभावे तुम्हाला ही स्वामी सेवा करायची आहे. आणि स्वामींना जास्त काही नाही मित्रांनो, तर फक्त मनोभावे श्रद्धा आणि एकदा नामस्मरण केलं तरी स्वामींना खूप भरून पावतं आणि तुम्हालाही समाधान मिळतं. आणि स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी राहतात. ते तुम्हाला कधीच तुमची साथ सोडणार नाहीत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील, ज्या काही अडचणींना तुम्ही सामोरं जात आहेत, तुम्हाला कोणाचा आधार नाही, कोण तुम्हाला साथ देत नाही, तर त्यावेळी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी महाराजच तुमच्या पाठीशी आहे. स्वामी कधीच आपल्या लेकरांना अंतर देत नाहीत, नेहमी ते पाठीशी असतात. म्हणूनच स्वामींना आई असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव नक्कीच आला असेल. ज्यावेळी तुम्ही अडचणीत असता, अचानक कुठलंही मोठं संकट तुमच्यावर ओढवतो, त्यावेळी तुम्ही कोणाचं नामस्मरण करता, तर अगदीच तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या व्यक्तींना देखील तुम्ही त्यावेळी विसरता. कारण कुठलीही व्यक्ती त्यावेळी तुम्हाला अडचणीत धावून येत नाही. ज्यावेळी तुमच्याकडे सुख असतं त्यावेळी सगळेजण तुम्हाला विचारतील, आणि ज्यावेळी तुमच्यावर दुःख असेल तर त्यावेळी तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण जेव्हा तुम्हाला सुख असेल आणि दुःख असेल, तर त्या दोन्ही वेळेमध्ये स्वामी महाराज तुमच्यासोबत कायम असतात आणि तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवत असतात. प्रत्येक वेळी तुम्हाला संकेत देत असतात. फक्त त्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. आणि त्यानुसार जर तुम्हाला अनुभव आला असेल तर तुम्हाला नक्कीच हे जाणवून येईल की तुमच्या पाठीशी स्वामी नक्कीच आहे. तर मित्रांनो, आपलं कर्म आणि आपला स्वभाव हे जर चांगला असेल तर तुम्ही नेहमीच इतरांचा विचारासोबतच स्वतःचा विचार करत असाल, स्वतःचा आधी न करता इतरांचा विचार करत असाल, तर त्यावेळी ते गोष्ट स्वामींना सर्वात जास्त आवडते मित्रांनो. तर ही गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवायची आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे. असं नाही आहे की स्वामी सेवा करायची आहे म्हटल्यावर आपल्याला दिवसातून 24 तास फक्त तेवढंच करायचं आहे. कारण आपल्याला तुमचं कर्म म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये कसं राहता, इतरांशी कसं वागता, एक माणूस म्हणून तुम्ही कसं जगता, तर ते महत्त्वाचं आहे. स्वामींचं जरी तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला एकदा नामस्मरण जरी केलं ना, तेवढंच पुरेसं आहे. कायम स्वामी तुमच्या पाठीशी राहतील.